नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे. आपण सेट टॉपिकवर सिरीज सुरू केली होती. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेट टॉपिकची रिव्हिजन घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघितलं होतं सेटची डेफिनेशन होती कलेक्शन ऑफ वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट्स. आता वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट्स हा पॉईंट आपण एक्झाम्पल मार्फत समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल्स ऑफ सेट आणि एक्झाम्पल्स ऑफ कलेक्शन ऑफ दॅट आर नॉट अ सेट. फर्स्ट कोणते कोणते एक्झाम्पल्स वेल डिफाइन्ड आहेत बघा. सेट ऑफ ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट. सेकंड एक्झाम्पल इज सेट ऑफ रियल नंबर्स. थर्ड सेट ऑफ geometric shapes, a set of fruits, a set of colors in rainbow. आता नॉट वेल डिफाइन्ड बघा. द कलेक्शन ऑफ ब्युटिफुल पेंट्स, द कलेक्शन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड म्युझिशियन, द कलेक्शन ऑफ ऑल द टॉल पीपल्स. ओके, ह्या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय डिफरन्स जाणवतो की आपण आता कोणत्याही पीपलला किंवा कोणत्याही इन जनरल स्टुडंटना असू दे आपण सांगितलं की असं कलेक्शन करा जे इंग्लिश अल्फाबेट्समध्ये ओवेल असतील, तर सर्व स्टुडंटचं किंवा सर्व पीपल्सचं त्या कलेक्शनमध्ये एकच आन्सर असणार आहे. बट आपण असं सांगितलं की कलेक्शन ऑफ ब्युटिफुल पेंट्स, तर त्या पीपलचं किंवा त्या स्टुडंटचं काय असणार आहे, त्यांना जे आवडणारे पेंट्स असणार आहेत, त्यांना जे चित्र आवडणार असणार आहे ते ते काय करणार आहेत, कलेक्शन करणार आहेत. म्हणजे इथं काय होणार, प्रत्येक स्टुडंटमध्ये कलेक्शनमध्ये काय येणार, डिफरन्स येणार आहे. आता सेट ऑफ रिअल नंबर इथं कलेक्शन काय येणार आहे, सर्वांचं सेम असणार आहे. इथं मग मोस्ट टॅलेंटेड म्युझिशियन, सर्वांचं म्युझिशियन काय असतो, सर्वांना आवडणारा म्युझिशियन वेगवेगळाच असतो, डिफरंट असतो, त्यामुळे त्यांचं कलेक्शन डिफरंट होत जातं. ओके, कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही सिच्युएशननुसार ते काय व्हायला पाहिजे, कलेक्शन डिफरन्स आला नसते. सर्व पीपलचा किंवा सर्व स्टुडंटचं कलेक्शन जर सेम असेल तर त्या कलेक्शनला आपण काय म्हणतो, वेल डिफाइन्ड कलेक्शन. फॉर एक्झाम्पल अ सेट ऑफ ऑल फ्रुट्स. ओके, सेट ऑफ ऑल फ्रुट्स म्हटलं तर काय येणार, सर्व जेवढे फ्रुट्स आहेत आता ह्या जगामध्ये तेवढ्यांचं कलेक्शन आहे. जर आपण मी म्हटलं सेट ऑफ फेवरेट फ्रूट, तर प्रत्येक पीपलला जसं जसं आवडेल त्या आवडीनुसार त्याचं काय होणार आहे, कलेक्शन होणार आहे. ओके, तर हे काय एक्झाम्पल्स ऑफ सेट आणि एक्झाम्पल्स ऑफ नॉट अ सेट. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला सेटला आपण कशाने डिनोट करतो. सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर A, B, C, etc. And elements of set is denoted by small letter A, B, C. ओके, जे आपला सेट असतो त्याला कॅपिटल लेटरने डिनोट करतो आणि त्यामध्ये जे एलिमेंट्स असणार आहेत त्याला स्मॉल लेटरमध्ये डिनोट करतो. ओके, सपोज एक्स इज अ एलिमेंट ऑफ अ सेट ए, तर आपण रिटर्न काय करणार आहे, एक्स इज अ एलिमेंट ऑफ अ सेट ए, दॅट इज एक्स इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. ओके, इफ एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजेच काय, एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ सेट ए. इफ एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए, दॅट इज एक्स इज नॉट अन एलिमेंट ऑफ अ ए. ओके, जर एक्स हा ए सेटमध्ये बिलॉंग करत असेल, ए सेटमध्ये असेल तर एक्स बिलॉंग्स टू ए म्हणतो, आणि एक्स जर ए सेटमध्ये नसेल तर एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग ऑफ सेट. रिप्रेझेंटिंग सेट करायच्या दोन मेथड्स आहेत, लिस्टिंग मेथड आणि सेट बिल्डर फॉर्म. लिस्टिंग मेथड मध्ये आपण काय करतोय, सर्व एलिमेंट्स काय करतो, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि प्रत्येक एलिमेंट वन टाइम आणि सेपरेट बाय कॉमा. प्रत्येक एलिमेंट एकच वेळा राईट करायचं आणि त्याला कॉमन सेपरेट करायचं आणि कर्ली ब्रॅकेट. हा सेट मी काय केलं, सेट बिल्डर फॉर्म मध्ये राईट डाऊन केलेला. सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण काय करतोय, the elements of the set by separating by specific property which determine the element, त्याच्या स्पेसिफिक प्रॉपर्टी नुसार डिनोट करतोय. आता इथं काय 2, 4, 6, 8 म्हणजे 2 च्या मल्टिपल एलिमेंट्स आहेत. इथं काय केलं, एक असा एलिमेंट आहे की तो 2 चे मल्टिपल आहे, 2 into n, आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि n चे रिस्ट्रिक्शन काय, 4च एलिमेंट्स आहेत म्हणून 1 लेस दॅन इक्वल्स टू 4. ओके, 1 to 4च एलिमेंट्स आपण जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर तो सेट बिल्डर फॉर्म मध्ये राईट डाऊन. ओके, नेक्स्ट आपलं डेफिनेशन आहे सबसेट. सबसेट म्हणजेच काय,
सबसेट म्हणजेच काय, अ सेट ए इज सेड टू बी अ सबसेट ऑफ बी इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ बी. वी राईट ए कंटेनड इन बी. ए मधले जर सर्व एलिमेंट सेट बी मध्ये असतील तर तो काय, ए इज अ सबसेट ऑफ बी. फॉर एक्झाम्पल, जर ए मध्ये 1 2 3 4 आणि बी हा सेट असेल 1 2 3 4 5 6 7 8, तर बी मधले सर्व एलिमेंट सेट ए मध्ये बिलॉंग करतात, त्यामुळे ए इज अ सबसेट ऑफ बी ह्या टाइप मध्ये रिटर्न करतो. आणि ए पेक्षा ए बी मध्ये एलिमेंट्स काय आहेत, जास्त आहेत, त्यामुळे बी काय झाला, हा सुपर सेट. ओके, आपण असं म्हणतो ए पासून म्हणायचं झालं ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सुपर सेट ऑफ ए. ओके, ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी कधी म्हणणार, जेव्हा ऑल एलिमेंट्स इन बी इन सेट ए ॲटलिस्ट वन एलिमेंट इन बी इज नॉट इन ए. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी एक जरी एलिमेंट जर सेट ए मध्ये बिलॉंग करत नसेल तर ए काय असणार आहे, प्रॉपर सबसेट ऑफ बी. आता ह्याच्यामध्ये काय झालं, भरपूर एलिमेंट्स आहेत, मग ए इज अ सबसेट ऑफ बी. जर सपोज ए सेटमध्ये आपण 1 2 3 अप टू 7 एलिमेंट्स असतील तर ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सुपर सेट ऑफ ए. ओके, आणि रिटर्न सबसेट इथं डेफिनेशन दिलेलेच आहेत. ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए आर इन बी and at least one element of set B is not in A is called as a proper subset of. Next आहे types of set. empty set, a set containing no element. जर त्या सेटमध्ये कोणता एलिमेंट नसेल तर तो काय असणार आहे, नल सेट किंवा एम्प्टी सेट. नेक्स्ट आहे सिंगलटन सेट, ॲटलिस्ट वन एलिमेंट कंटेनिंग द सेट. ओनली वन एलिमेंट ज्या सेटमध्ये कंटेन असणार आहे तो काय असणार आहे, सिंगलटन set. For example, let A be a set of all integers which are not neither positive nor negative. सेट इंटिजर मध्ये काय असतात, पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर आणि झिरो. निगेटिव्ह पण नाही पॉझिटिव्ह पण नाही असा एलिमेंट कोणता आहे, ओनली झिरो. त्यामुळे ह्या सेटमध्ये कंटेन काय झाला, ओनली वन एलिमेंट, तो काय झाला, हा सिंगलटन सेट. नेक्स्ट डेफिनेशन आहे फायनाईट सेट. द काउंटेबल एलिमेंट्स इन द सेट इज कॉल्ड एज अ फायनाईट सेट. ज्या सेटमध्ये आपण काउंटेबल एलिमेंट्स असतील त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट. म्हणजे ज्या सेटमधले आपण एलिमेंट्स काउंट करू शकतो तो सेट काय असणार आहे, फायनाईट सेट असणार. ज्या सेटमध्ये आपण एलिमेंट्स काउंट करू शकत नाही, जे अनकाउंटेबल असतात त्याला आपण काय म्हणतो, इनफायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल, आता ह्या सेटमध्ये काय आहेत, ए बी सी डी ई एफ जी, म्हणजे सेट ऑफ लेटर्स इन ब्युटिफुल. हे आपण ब्युटिफुल लेटर्स काय करू शकतो, काउंट करू शकतो. ते म्हणजे काय झाला, फायनाईट सेट. जो फायनाईट सेट नाही ते काय असणार आहे, जे अनकाउंटेबल असणार आहे ते काय असणार आहे, इनफायनाईट सेट. इक्वल सेट, ए अँड बी आर टू सेट्स इज सेड टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज इन सेट ए. ए आणि सपोज दोन सेट असतील ए आणि बी, हे दोन्ही सेट आपण इक्वल कधी म्हणू शकतो, जर ए सेट मधले आणि बी सेट मध्ये एलिमेंट जर सेम असतील तर ते दोन्ही सेट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल, ए सेट मी लिहिला 2 4 6 8, बी सेट मी लिहिला 4 6 8 2. ते दोन्ही सेटमधले एलिमेंट्स काय आहेत, सेम आहेत, बट सिक्वेन्स फक्त डिफरंट आहे. आणि सिक्वेन्स सेम असेल तरी पण दोन्ही एलिमेंट मधले एलिमेंट जर सेम असतील ते दोन सेट काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे इक्विव्हॅलेंट सेट. द नंबर ऑफ एलिमेंट्स of set A and B are equal is called as a equivalent set. सेट ए आणि बी हे काय असणार आहे, जेव्हा फायनाईट सेट असतील आणि त्या दोन्ही सेट मधले एलिमेंट जर सेम असतील, इक्वल असतील, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, इक्विव्हॅलेंट सेट. नंबर ऑफ एलिमेंट, आता इथे सेट घेतलाय, ए सेट मध्ये 1 2 3 आहे, बी सेट मध्ये 4 5 6 आहे. दोन्ही सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, 3 आहे. त्यामुळे दोन्ही सेट काय झाले, इक्विव्हॅलेंट सेट. इक्विव्हॅलेंट सेट बट नॉट आर इक्वल, कारण की इक्वल कधी म्हणणार, दोन्ही सेटमध्ये एलिमेंट सेम असणार आहेत. तेव्हा इथं 1 आहे, इथं 4 आहे, 2 आहे, 5 आहे, 3 आहे, 6 आहे. त्यामुळे हे काय झालं, ओनली इक्विव्हॅलेंट झालं, नॉट इक्वल. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय, इफ इन द पर्टिक्युलर डिस्कशन ऑल द सेट्स अंडर कन्सिडरिंग द आर सबसेट्स ऑफ द सेट से यू, देन यू इज कॉल्ड एज युनिव्हर्सल सेट. एखादा खूप मोठा सेट आहे त्याच्या आतमध्ये जर छोटे छोटे सेट असतील तर त्याला आपण काय, तो खूप मोठ्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इंडिया हा एक सेट आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, जम्मू हे मग काय झाले, त्याचे छोटे छोटे राज्य झाले.
म्हणजे हे छोटे छोटे राज्य म्हणजे काय झाले तिथे सबसेट्स झाले. कोणत्या सेटचे? इंडिया ह्या सेटचे. तर इंडिया हा काय झाला? युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट आहे व्हेन डायग्राम. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इज कॉल्ड एज अ व्हेन डायग्राम. जर आपण व्हेन डायग्राम म्हणजेच काय? सेट मधले काही इलेमेंट्स आपण ह्या सर्कलद्वारे, ट्रँगलद्वारे किंवा क्लोज्ड एखादा रेक्टँगल असेल त्याच्याद्वारे रिप्रेझेंट केलं तर ती डायग्राम म्हणजेच काय असणार आहे? व्हेन डायग्राम असणार. त्यालाच आपण काय म्हणतो? पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. आणि ते काय असायला पाहिजे? क्लोज्ड असेल. जॉमेट्रिकल क्लोज्ड फिगर इज कॉल्ड एज द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट. आता ए सेट मध्ये 3 एलिमेंट्स 1 2 3 आहेत. हे मीच काय दाखवलंय? ह्या सेट मध्ये 1 2 3 एलिमेंट्स. हे काय झालं? सेट ए चं व्हेन डायग्राम झालं. ओके, ह्या टाइप मध्ये आपण दाखवू शकतो. आपण ह्या इथे युनिव्हर्सल सेट पण दाखवले. ऑल स्टुडंट इन स्कूल हा यू युनिव्हर्सल सेटला आपण यू न किंवा कॅपिटल एक्स न डिनोट करतो. आणि त्यामध्ये हा छोटासा काय झाला? सबसेट. ओके, कोणत्याही सेटला आपण व्हेन डायग्राम मध्ये दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज मी ए हा सेट घेतला 1 2 3. ह्याला व्हेन डायग्राम मध्ये कसं दाखवणार? यू हा युनिव्हर्सल सेट आणि त्याच्यामध्ये ए हा इलेमेंट 1 2 3 1 2 3. ओके, सपोज बी हा सेट घेतला मी 4 5 6. तर यू हा युनिव्हर्सल सेट ड्रॉ करणार. फर्स्ट बी हा सेट इथं डिनोट करणार आणि बी मधले एलिमेंट्स मी काय करणार? डॉटेड पॉइंट मध्ये डिनोट करणार. तर हे काय झालं? सेट ए आणि सेट बी चं व्हेन डायग्राम. ओके, आता व्हेन डायग्राम सेट वरती जेव्हा आपल्याला ऑपरेशन्स अप्लाय करायचे असतात, युनियन इंटरसेक्शन, तर त्याच्याद्वारे आपण पण व्हेन डायग्राम ड्रॉ करू शकतो. फर्स्ट ऑपरेशन्स आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. इफ ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट देन ए इज कशा सबसेट दाखवले? युनिव्हर्सल सेट. म्हणजे हे युनिव्हर्सल सेट मध्ये हा ए हा आहे म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन ए is called as the complement of A. All elements in U not in A is called as the complement of. फक्त A मध्ये बिलॉंग करतात, नॉट इन U. ओके, इज कॉल्ड एज अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. असे सांगितले फक्त यू मध्ये बट नॉट इन ए असे सर्व एलिमेंट्स मध्ये ए कॉम्प्लिमेंट. आता यू मध्ये सपोज मी इथं ए दिलाय आणि यू मध्ये एलिमेंट्स मी दिले 1 2 3 अप टू 9. तर यू मध्ये कोणते कोणते? इथं 1 2 3 लिहिलंय, 4 5 6 7 8 9. तर इथं ए कॉम्प्लिमेंट काय येणार आहे? 4 5 6 7 8 9. हा काय झाला आपला? ए कॉम्प्लिमेंट. Okay, all elements in U but not in A. This type of element is called as the complement of A and denoted by A dash or A complement. त्याची व्हेन डायग्राम. ओके, हे यू हा युनिव्हर्सल सेट घेतलाय, त्याचा ए हा सबसेट घेतलाय. ओके, आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजेच काय? नॉट इन ए बट इन यू. ओके, असे सर्व एलिमेंट्स जे ए मध्ये नाही ते काय असणार आहेत? ए कॉम्प्लिमेंट मध्ये बिलॉंग करणार आहेत. ए कॉम्प्लिमेंटच्या प्रॉपर्टी, एचा कॉम्प्लिमेंट घेतला अगेन त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला सेट एच म्हणतो. एमटी सेटचा कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट असतो, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट एमटी सेट असतो. ओके, ए कॉम्प्लिमेंट आणि ए मध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नसतो. ओके, ए इज कंटेनड इन यू अँड ए कॉम्प्लिमेंट कंटेनड इन यू. म्हणजे ए आणि ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहेत? युनिव्हर्सल सेटचे सबसेट्स असतात. सेकंड ऑपरेशन आहे युनियन ऑफ सेट. Suppose A and B are two sets, then sir all elements in set A or B is called as the U union B. ओके, ए सेट मधले आणि बी सेट मधले असे सर्व एलिमेंट्स म्हणजेच काय? ए युनियन बी. ए युनियन बी इथं दिलेलं आहे. ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल ए युनियन बी. आता इथं आपण हा युनिव्हर्सल सेट डिनोट केला, हा ए डिनोट केला, हा बी डिनोट केला. तर ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मधले असे सर्व एलिमेंट्स म्हणजेच काय असणार आहे आपला हा ए युनियन बी. ओके, तर 1 असेल, 2 असेल, 3 4 5. तर युनियन मध्ये काय येणार आहे? ह्या सेटमध्ये 1 2 3 4 5. ए सेट मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 1 2 3. बी सेट मध्ये 4 5 3. ओके, युनियन मध्ये कधी येणार आहेत? सर्व एलिमेंट.
ओके, हे त्याच्या प्रॉपर्टीज आहे कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि आयडेम्पोर्टंट. नेक्स्ट आहे इंटरसेक्शन. Intersection of sets. Suppose A and B are two sets, then which are common to both A and B is called as the intersection of set. जर दोन्ही सेटमध्ये जे एलिमेंट्स कॉमन असणार आहेत ते म्हणजेच काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी. हे व्हेन डायग्रामॅटिकली आपण दाखवलेलं आहे. ए हा सेट दिलाय, बी हा सेट दिलाय. ह्या दोन्ही सेटमध्ये 3 आणि 5 हे दोनच एलिमेंट्स काय आहेत, 5 आणि 9 हे दोनच एलिमेंट्स काय आहेत, कॉमन आहेत. तर ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे, 5, 9. नेक्स्ट आहे आपला, हे त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी. नेक्स्ट आहे डिसजॉईंट सेट्स. ए अँड बी आर सेट टू बी डिसजॉईंट इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू 5. दोन्ही सेटमध्ये कोणता एलिमेंट्स कॉमन नसेल, दोन्ही सेट जर डिफरंट असतील तर ते काय असणार आहे, डिसजॉईंट सेट. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8 अँड बी इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4. ए अँड बी हॅव नो कॉमन एलिमेंट्स. त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट्स सेम नाही आहे, त्यामुळे हे दोन सेट्स काय झाले, डिसजॉईंट सेट. नेक्स्ट डिफरन्स ऑफ सेट. डिफरन्स किंवा रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट. असे सर्व एलिमेंट फक्त ए मध्ये असतील, बी मध्ये नाही. अशा एलिमेंटना आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट किंवा डिफरन्स ऑफ सेट. त्यालाच आपण ए मायनस बी किंवा ए डिवाइड्स बी डिनोट करतो. आपण व्हेन डायग्रामॅटिकली बघूया. ए मायनस बी असे सर्व एलिमेंट फक्त ए मध्ये आहेत, बी मध्ये नाही. ह्याला आपण ए मायनस बी डिनोट करतोय. असे सर्व एलिमेंट्स बी मायनस ए मध्ये असतात, फक्त बी मधले एलिमेंट नो इन ए. ओके, हे जे शेडर केलेला पोर्शन आहे तो काय, हा ए मायनस बी, हा बी मायनस ए. ए मायनस बी आणि बी मायनस ए काय असणार आहे, ए मायनस बी हा एचा सबसेट असतो, बी मायनस ए हा बीचा सबसेट असतो. ए मायनस बी मायनस ए आणि ए इंटरसेक्शन बी मिळून काय असतं, हा म्युच्युअली डिसजॉईंट असतात. ह्याच्या तिन्हीमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नसतो, कारण की हा ए मायनस बी झाला, हा बी मायनस ए, हा ए इंटरसेक्शन बी. ह्या तिन्ही सेटमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स असणार आहेत, कोणता एलिमेंट्स कॉमन नसतो. त्यामुळे हा काय असते, म्युच्युअली डिसजॉईंट सेट. नेक्स्ट आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स. ए अँड बी two sets. The symmetric difference of set A and B is the A minus B union B minus A. It is denoted by A symmetric difference of B. म्हणजे A मायनस बी चा डिफरन्स, बी मायनस ए चा डिफरन्स, ह्या दोन्हींचं युनियन म्हणजेच काय असणार आहे, सिमेट्रिक डिफरन्स. फॉर एक्झाम्पल, हा ए घेतला सेट, हा बी घेतला. ए मायनस बी मध्ये काय येणार आहे, 2, 4, 6. बी मायनस ए मध्ये 8, 9. ए मायनस बी मध्ये ओनली ए मध्ये आहेत, बी मध्ये नाही. असे सर्व एलिमेंट बी मायनस ए म्हणजेच काय, ओनली बी सेट मध्ये आहेत, ए मध्ये नाही. असे सर्व एलिमेंट ह्या दोन्हींचं युनियन म्हणजेच काय ते 2, 4, 6, 8, 9. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट. आयडेम्पोर्टंट लॉ. आयडेम्पोर्टंट लॉ म्हणजे ज्याचे युनियन आणि इंटरसेक्शन तो सेट येणार आहे, त्याला आपण आयडेम्पोर्टंट लॉ म्हणतो. आता ए सेट घेतला, ए सेटचं युनियन घेतलं तर एच येणार आहे, इंटरसेक्शन घेतला तरी एच येणार. आयडेंटिटीला कोणत्याही सेट बरोबर आपण जर त्याचं युनियन किंवा इंटरसेक्शन घेतल्यानंतर जर तो सेट मिळत असेल तर आपण त्याला आयडेंटिटीला. सपोज फॉर सेट ए बरोबर 5चं युनियन घेतलं तर ए सेट मिळणार. सपोज बी सेट घेतला आणि त्याचं 5चं युनियन घेतलं तर बी सेट मिळणार. तसंच इंटरसेक्शन आहे ए इंटरसेक्शन यू, ह्याचं एच असणार आहे. म्हणजे युनियन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट 5 झाला आणि इंटरसेक्शन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट काय झालं, युनिव्हर्सल सेट यू. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. सेम ॲज इट इज इंटरसेक्शनला पण आहे. असोसिएटिव्ह लॉ युनियन आणि इंटरसेक्शनचा सेम आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय, ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. A intersection B union C is equal to A intersection B union A intersection C. That is, union is distributive over intersection and intersection is distributive over union. Next आहे De Morgan's law. A union B complement is equal to A complement intersection B आणि A intersection B complement is equal to A complement union B complement. यानंतर आपण ह्यामध्ये जे आता ऑपरेशन्स बघितले, लॉज बघितले, त्याच्याच व्हेन डायग्राम आपण ड्रॉ करणार आहोत. सपोज फर्स्ट आहे आपली यू हा युनिव्हर्सल सेट आहे, ए इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजे ए हा कोणताही सेट असेल, यू
1 2 3 4 ए घेतला युनिव्हर्सल सेट सपोज 1 to 10 एलिमेंट्स असतील तर हे काय असणार आहे ए इज अ सबसेट ऑफ यू. आता किती आहे ए आणि हा आपण पोर्शन काय करतोय जो आपण शेडेड करणार आहे तो असणार आहे आपला ए कॉम्प्लिमेंट. ओके हा ए सेट आहे हा ए कॉम्प्लिमेंट असणार आहे. हे दोन्ही सेट काय आहेत डिसजॉईंट सेट्स आहेत. ए आणि बी मध्ये कोणते एलिमेंट कॉमन नाहीत. ए आणि बी आर सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट ए युनियन बी असे सर्व एलिमेंट जे सेट ए आणि सेट बी मध्ये बिलॉंग करतात. जो आपण शेडेड पोर्शन करत आहोत तो आपला काय आहे ए युनियन बी. नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी जो दोन्हीमध्ये कॉमन आहे तो आपला काय असणार आहे ए इंटरसेक्शन बी. नेक्स्ट आहे ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे ओनली एलिमेंट्स इन ए नॉट इन बी म्हणजेच काय येणार आहे सेट ए मधील फक्त हा पोर्शन काय असणार आहे ए मायनस बी. नेक्स्ट आहे बी मायनस ए. बी मायनस ए म्हणजेच काय ओनली इन बी नॉट इन ए. जो शेडेड पोर्शन आहे तो काय बी मायनस ए. नेक्स्ट आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए मायनस बी. सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए मायनस बी म्हणजेच काय ए बी ए मायनस बी आणि बी मायनस एचं ए मायनस बी आणि बी मायनस एचं युनियन म्हणजेच काय असणार आहे हा जो शेडेड पोर्शन आहे तो काय आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए अँड बी. ओके नेक्स्ट आहे बी कंटेनड इन ए म्हणजेच काय झाला बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए. ओके बी हा काय झाला प्रॉपर सबसेट ऑफ ए म्हणजे बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये कंटेन आहेत म्हणजे बी हा प्रॉपर सबसेट ऑफ ए. आता ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट ए मधले ए चा इंटरसेक्शन आणि बी चा कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हा सर्व पोर्शन येणार आहे आणि ए इंटरसेक्शन म्हणजे याच्यामध्ये कोणतं येणार आहे ओनली हा पोर्शन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट आहे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे काय होतं हा पोर्शन. नेक्स्ट आहे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए मधील युनियन आणि बी चा कॉम्प्लिमेंट हा बी आहे. बी चा कॉम्प्लिमेंट काय हा बी डॅश म्हणजे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट काय येणार आहे हा सर्व युनिव्हर्सल सेट विदाउट बी सेट विदाउट बी सेट. ओके म्हणजे हा काय असणार आहे आपला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट आहे ए कॉम्प्लिमेंट युनियन बी म्हणजेच काय असणार आहे हा सर्व पोर्शन विदाउट ए हा काय आपला ए कॉम्प्लिमेंट युनियन बी. नेक्स्ट आहे ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट हा डी मूव्स थेरम आपण बघितलाय ए इंटरसेक्शन बी म्हणजे असं सर्व ए युनियन बी कॉम्प्लिमेंट असा सर्व पोर्शन फक्त जो कॉमन पोर्शन असणार आहे तो यामध्ये नसणार आहे. ओके म्हणजे ए इंटरसेक्शन बी ह्याच्यामध्ये अलाव नसणार आहे. ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट हा ए इंटरसेक्शन बी ह्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सर्व. नेक्स्ट आहे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी म्हणजे हा सर्व सर्कल येतोय याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे हा. आता ए युनियन बी आपण बघितलेला आहे. ओके युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा जो अदर पोर्शन आहे आपण शेडेड केलेला नाही तो काय असणार आहे ए युनियन बी. ओके हे आपण 2 डायग्रामचं बघितलं. 3 डायग्रामचं पण आपण याच्यामध्ये समजून घेऊ. ओके याच्यामध्ये सेट ए बी आणि सी घेतलेला आहे. हे रेड कलरने डिनोट केले ते काय असणार आहे तिन्ही सेट्सचं इंटरसेक्शन आहे. जो येलो कलरने डिनोट केलेला आहे ते काय असणार आहे हा काय ए इंटरसेक्शन सी बी इंटरसेक्शन सी हा ए इंटरसेक्शन बी. ओके आपण ह्यालाच आपण अदर टाईपमध्ये पण डिनोट करू शकतो आणि हा अदर बाहेरचा जो पोर्शन आहे तो काय ए युनियन बी युनियनचा कॉम्प्लिमेंट. ओके आता मी इथं काय म्हटलं ए इंटरसेक्शन बी ह्यालाच आपण काय राईट डाऊन करू शकतोय ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट. सिमिलरली बी इंटरसेक्शन सी ला ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी ए इंटरसेक्शन सी ला ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी.
ओके, ह्या टाईपमध्ये आपण डिनोट करतोय. बी सेटलाच आपण कसं डिनोट करू शकतोय? बी सेटला बी इंटरसेक्शन ए युनियन सीचा कॉम्प्लिमेंट, एला ए इंटरसेक्शन बी युनियन सीचा कॉम्प्लिमेंट, सीला सी इंटरसेक्शन ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट. आपण म्हणजे ह्या तिन्ही सेटला आपण ह्या टाईपमध्ये डिनोट करू शकतो. ओके, जर ह्या टाईपमध्ये एक्झाम लावलं तर तुम्ही व्हेन डायग्राम ड्रॉ करू शकताय. डिटेल्समध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर आपण सिरीज जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट आपण डिटेल्समध्ये समजावून सांगितलेला आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.